हरिओम. प्रवचन क्रमांक 38, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 186 ते 193, संपूर्ण भावार्थ दीपिका, योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 30. आत्मस्वरूप होऊन सर्व कर्मे माझ्यात समर्पण कर. कामना न बाळगता, ममता न ठेवता, उत्कट आवेग आवरून स्वकर्मीने प्राप्त झालेले युद्ध कर. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 186. तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. ओवी क्रमांक 187. आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. तरी नियतीने प्राप्त अशी विहित कर्मे तू कर, परंतु ती सर्व मला अर्पण कर. आणि अशा प्रकारे कर्म करताना तुझे चित्त तू आत्मस्वरूपी दृढ कर. आणि अशा प्रकारे ही कर्मे करताना अमुक प्राप्त करण्यासाठी त्यांचे आचरण करणारा मी करता आहे असा अहंकार तू मनाला जराही शिवू देऊ नको. आतापर्यंत केलेला उपदेश लक्षात घेऊन आपण नैसर्गिकपणे नियतीने समोर उपलब्ध करून दिलेले प्राप्त विहित कर्म करायचे. यासाठी आपली मर्जी चालवायची नाही. आणि असे कर्म हे आपण काही मेहनत करून मिळवलेले नाही, तर ते आपल्याला सहजच मिळाले आहे हे लक्षात घेऊन ते देवाने आपल्याला आणून दिले आहे ही भावना ठेवायची. देवाला विसरायचे नाही. याचा अर्थ हे कर्म मी खेचून आणले, हे मी केले, ही माझी बुद्धिमत्ता आहे, माझी मेहनत आहे, मी लाथ मारीन तेथे पाणी काढीन वगैरे अशा वल्गना करायच्या नाहीत. कारण या ब्रह्मांडात सर्व काही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमच आहे. तेथे अदृश्य दृश्य असे सर्व जे काही आहे ते त्या ब्रह्मतत्वापासून उत्क्रांत झाले आहे. येथे कोणाचे काही नाही. हेच देवाला कर्म अर्पण करणे आहे. हे असे आचरण आपल्याकडून होण्यासाठी एक युक्ती करायची. कर्म करत असताना आणि किंवा न करत असताना आपल्या ध्यानी मनी चित्ती भगवंत श्रींचे स्मरण सतत ठेवायचे. देवा, हे काम माझ्याकडून करवून घेत आहेस, त्यामुळे जो मोबदला तू मला मिळवून देत आहेस त्याने माझा संसार सुरळीत सुरू आहे. देवा, हे तुझे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर थोर उपकार आहेत. यापेक्षा अन्य कोणतेही भाव मनात न येण्यासाठी सतत ओम तत्सत्त्वम असी या महामंत्राचा जप करत असायचे. समोर आलेला जीव भगवंत श्रींचेच रूप आहे हे ओळखून सर्वांना हरिओम अशी ओळख द्यायची. सतत भगवंत श्रींचेच मनन करत असायचे. ओवी क्रमांक 188. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू देहापेक्षा निराळा आहेस हे जाण. यामुळे देहाच्या कामना वासना यापासून दूर राहा आणि अशा मानसिक अवस्थेत यथाकाळी सर्व उपभोग घे. याला जोड म्हणून आणखी एक गोष्ट सतत लक्षात ठेवायची. आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश आहोत आणि आपणच निर्माण केलेल्या जीवाने धारण केलेल्या देहाच्या अंतःकरणामध्ये आपण वास्तव्य करत आहोत. ही वस्तुस्थिती भौतिक वस्तुजगताच्या संपर्कात सतत दृढ ठेवायची. यापासून कधीही वैचारिक अलिप्तता आणू द्यायची नाही. ही भावना सतत दृढ असली की आपण जाणतो की वस्तुजगताच्या संपर्कात असताना ज्या काही भावभावना होतात त्या देहादी इंद्रियांना होतात. आपण यापासून अलग आहोत. याचा योग्य परिणाम म्हणजे अशा भावनांना आपण त्रयस्थपणे तटस्थपणे निरखू शकतो. मग आता देह जीवित ठेवण्यासाठी वस्तुजगताचा उपभोग घेताना आपण पूर्णपणे रसहीन अवस्थेत देह जीवित राहावा इतकेच, तेवढ्यापुरतेच उपभोग आपोआप घेतो.
या योगे वस्तुजगताचा उपभोग घेऊन देह जीवित राहतो आणि तरीही आपले संचित निर्माण होत नाही. ओवी क्रमांक 189. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पा इये रथी, देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने. आता मोठ्या समाधानाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. हातामध्ये धनुष्य बाण घेऊन रथावर चढ. येथे भगवंत श्री अर्जुनाला युद्धाला सिद्ध हो असे सांगत असले तरी ते त्याच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत की अशा प्रकारे जगायला शिकल्यावर आता निर्धास्तपणे भौतिक वस्तुजगताचा उपभोग घ्यावा. कारण या अशा अवस्थेत आपल्याला एक पूर्ण समाधान असते की आपण देहाच्या मर्जीने वर्तन करत नसून आपण आत्माचरण करत आहोत. आपण योगिक आत्मिक आचरण करत आहोत. यामुळे आपली मुक्तीची यात्रा आपोआप सुरू होते. आपण झटून सर्व झोकून पूर्ण शक्तिनिशी कर्म करतो. ओवी क्रमांक 190. जेगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, इया भारापासोनी सोडवी, मेदिनी हे. जगामधील तुझी कीर्ती वृद्धिंगत करत, स्वधर्माची महती वाढवत, या भूमीला या दुष्टांच्या ओझ्यापासून मोकळी कर. अशा प्रकारे कर्मयोगाच्या आचरणाने त्रिभुवनात असलेली अर्जुनाची कीर्ती वृद्धिंगत होईल यात शंका नाही. तसेच त्याच्यापासून धडा घेऊन इतरे जन कर्मयोगाने आचरण करायला उद्युक्त होतील. या योगे समोर अधर्माने वर्तन करणारे युद्धाची खुमखुमी असलेले कौरव धर्माचरणापुढे हरतील. धर्माचा सत्याचा जय होईल. या दुष्ट लोकांचा भार पृथ्वीला जो सोसावा लागत आहे तो यांच्या मृत्यूने कमी होईल. लोक धर्माच्या राज्याची वाट पाहत आहेत. त्यांना अर्जुनाने युद्धाला सुरुवात केल्यावर दिलासा मिळेल की आता न्यायाचे राज्य मिळेल. ओवी क्रमांक 191. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, एथ हे वाचूनी काही बोलो नये. आता अर्जुना, मनामधील संशय नष्ट कर. या युद्धावर एकचित्त हो. या युद्धाशिवाय अन्य कोणतीही गोष्ट बोलू नको. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मनाची तयारी कर. देहभाव न ठेवता आत्मभान ठेव. आणि आता सांप्रत समोर जे युद्ध प्राप्त झाले आहे त्यावर एकचित्त होऊन युद्धाला सुरुवात कर. आता आणखी बाकी काही बोलू नको, विचारू नको, अन्य विचार करू नको. गीता श्लोक क्रमांक 31. जे कोणी माझ्या या मताप्रमाणे नित्य आचरण करतात ते निस्संदेही श्रद्धावान लोक कर्ममुक्त होतात. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 192. हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. ओवी क्रमांक 193. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाण पा कर्म रहितू, म्हणूनी हे निश्चितू, करणीय गा. अर्जुना, हा माझा त्रिकाला बाधित उपदेश जे पूर्ण आदराने स्वीकारतात आणि श्रद्धेने त्याप्रमाणे आचरण करतात ते सर्व कर्मे करत असूनही ते निष्काम आहेत. म्हणून माझ्या उपदेशाप्रमाणे आचरण केले पाहिजे. भगवंत श्रींनी येथे एका महत्त्वाच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले आहे. देह जीवित ठेवणे अगत्याचे आहे. एरवी आपले गतसंचित संपणार नाही. तसेच मुक्ती प्राप्त होण्यासाठी साधना उपासना करण्याची देहाची नितांत गरज आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमासाठी सृष्टी साक्षीत्वाने अवलोकन करण्यासाठी देह जीवित राहणे आवश्यक आहे. परंतु अडचण अशी आहे की देह जीवित राहण्यासाठी भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेणे अपरिहार्य आहे आणि भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतला की भोग निर्माण होतात आणि त्याचे संचित तयार होते. यामुळे मुक्ती शक्य होत नाही.
भौतिकाचे उपभोग घेण्यामुळे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमासाठी साक्षीत्वाने सृष्टी अवलोकन होत नाही. यावर उपाय काय आणि कसा करावा? ही तिरपगडी अडचण सोडवण्यासाठी याचे उत्तर भगवंत श्री आपल्याला अर्जुनाच्या माध्यमामधून देत आहेत. हा माझा त्रिकाला बाधित उपदेश पूर्ण आदराने स्वीकारा आणि श्रद्धेने त्याप्रमाणे आचरण करा. सर्व कर्मे करत असूनही तुम्ही निष्काम राहाल. हरि ओम.